जॅमिनी रॉय, थोर भारतीय चित्रकार. बेलियातोड येथे एका जमीनदार कुटुंबात जन्म. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी कलकत्त्याच्या गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट अँड क्राफ्टमध्ये कला शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथील काटेकोर व शिस्तबद्ध अभ्यासक्रमामुळे त्यांना तांत्रिक कौशल्य व पाश्चात्य चित्रशैलीवर प्रभुत्व संपादन करता आले. सुमारे 10 वर्ष त्यांनी या प्रभावाखाली चित्रनिर्मिती केली. या शैलीतील चित्रांमुळे त्यांना व्यावसायिक यश व नावलौकिक प्राप्त झाला. तथापि त्यांना या पाश्चात्य शैलीतील आविष्कारात आंतरिक समाधान वाटत नव्हते. या आंतरिक संघर्षातून मार्ग काढून त्यांनी वयाच्या 34व्या वर्षी पाश्चात्य तंत्रशैलीचा अव्हेर केला व प्रामुख्याने व्यक्तिचित्रे रंगवणे सोडून दिले व स्वतःची स्वतंत्र व सुलभ शैली शोधण्यास सुरुवात केली. त्यामुळे पाश्चात्य शैलीत काम करताना मिळणारे प्रोत्साहन व व्यावसायिक यश त्यांना मिळेनासे झाले. मानसिक एकाकीपणा व आर्थिक ताणही सोसावा लागला. तरीही स्वतःचे प्रयोग व स्वतंत्र वाटचाल त्यांनी सुरूच ठेवली. 1930च्या दरम्यान त्यांच्या या स्वतंत्र कलाविष्कारांना मान्यता मिळू लागली. चित्रातील आकारिक मूल्यांचा नव्याने विचार करण्याची त्यांना गरज भासू लागली व त्यातून ते खेड्यापाड्यातून जिवंत असलेल्या लोककलेकडे वळले. त्यांचे लहानपण खेडेगावात गेल्यामुळे ते स्वाभाविकही होते. कलकत्त्याच्या कालीघाटावर यात्रेकरूंना विकली जाणारी देवादिकांची व पशुपक्ष्यांची पारंपरिक बाजार चित्रे आणि चित्रकथींनी चितारलेली पटचित्रे यांचा त्यांच्या कलाशैलीवर प्रामुख्याने परिणाम झाला. या व्यतिरिक्त कंथा व अलीपणा यावरील आकृतिबंधही त्यांच्या चित्रनिर्मितीमध्ये प्रेरक ठरले. लोककला व कलाकार यांच्याशी त्यांचा प्रत्यक्ष संपर्क होता. लोककलेचे निरीक्षण व स्वतंत्र विचारांद्वारे संशोधित आकारांचे सादरीकरण यातून हळूहळू त्यांची स्वतःची शैली विकसित झाली. त्यास बंगालमधील तत्कालीन स्वदेशीची चळवळ व हॅवेल आणि गगनेंद्रनाथ टागोर यांचे आपल्या परंपरा जोपासण्याचे आवाहन हेही कारणीभूत झाले. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा कलकत्त्यातील नाट्य चळवळीशी संपर्क आला. त्यातून वास्तवता व भासमानता यातील सीमारेषा स्पष्ट झाल्या व ती चित्रकार म्हणून उपकारक ठरले. कालांतराने त्यांचे विचार आणि अभिव्यक्ती याचे महत्त्व भारतीय कला जगताला पटले. त्यांच्या चित्रांचे विषय हे सभोवतीच्या जीवनातून घेतलेले असत. उदाहरणार्थ बाऊल, संथाल, माला या चित्रांतील व्यक्तिरेखा, तसेच कृष्ण, बलराम, गोपी, शिव, राम यासारख्या पौराणिक कथा, त्याचप्रमाणे मांजर, गाय, घोडा, मासा, पक्षी इत्यादी विषयही त्यांच्या चित्रांमध्ये दिसतात. मुख्यत्वे माता आणि बालक या विषयांवर व ख्रिस्त जीवनावरही त्यांची चित्रे रंगवलेली आहेत. या त्यांच्या चित्रातून येणारे आकार, घटना, व्यक्ती, वस्तू, प्राणी हे आभास निर्माण न करता चित्राचा घटक म्हणून ठसठशीतपणे साकार होताना दिसतात. कालीघाट शैलीचा प्रभाव असलेल्या ठसठशीत वक्राकार व जोरकस लय असलेल्या रेषा या त्यांच्या चित्रांचे एक खास वैशिष्ट्य आहे. तैलरंग व कॅनव्हास व्यतिरिक्त त्यांनी भारतीय परंपरेतील मृण्मय वनस्पतीजन्य रंग तसेच चुन्याचा थर असलेले वस्त्र अथवा लाकडी फलक वापरले. ज्यावेळी त्यांना तैलरंगाऐवजी जलरंग हे माध्यम स्वीकारले त्यावेळी त्रिमितीय आभास ही संकल्पनाच बाजूला पडून त्याची जागा मर्यादित रंग आणि मर्यादित रेषा याद्वारे निर्माण होणाऱ्या चित्रांनी घेतली. चित्रासाठी वापरलेले रंग मृण्मय किंवा वनस्पतीजन्य असूनही संपूर्ण चित्र तेजस्वी रंगसंगतीचे वाटते. या मर्यादित रंगछटा हिंगूळ, हरिताल, खडू, चुनखडी इत्यादी पदार्थांपासून तयार केलेल्या असत. संपूर्ण भारतीय कला जीवनाचे नवे वळण देणारा हा त्यांचा विषय ठरला. म्हणूनच भारतीय कलेचा प्रारंभिक आधुनिक कालखंड घडवण्यात त्यांचा खूप मोठा हातभार लागला. त्यात जॅमिनी रॉय यांचे स्वतंत्र व महत्त्वाचे स्थान आहेतच. कलेतील भारतीय तत्त्वाच्या प्रसारासाठी जास्तीत जास्त घरातून चित्रे पोहोचावीत म्हणून आपल्या एकाच कलाकृतीच्या अनेक प्रती ते स्वतः रंगवत असत.
व त्या अत्यंत अल्प किमतीत विकत असत.